भगवान भोलेनाथाची चरित्र कथा श्रवण करत असताना परिवाराचं वर्णन केलं। भगवान भोलेनाथाच्या परिवारामध्ये भगवान भोलेनाथ, पार्वती माता, कार्तिक महाराज आणि गणपती बाप्पा आहेत। प्रत्येकाचे वाहन पाहिले तर प्रत्येकाचे वाहन भिन्न आहेत। मला सांगा, पार्वती मातेच्या सिंहानं भगवान भोलेनाथाच्या नंदीला पाहिलं तर ते रामकृष्णारी म्हणणार आहे का? ओम नमः शिवाय म्हणणार आहे का? बोला ना बरं। कार्तिक महाराजाच्या मोरानं गणपती बाप्पाच्या उंदराला पाहिलं तर? पण तरी सुद्धा महादेवाच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? आपल्या गावातले भांडण पारोड्याच्या कोपऱ्या कोपऱ्यात गेल्याशिवाय राहत नाही। तुम्ही पहा, लग्न झालं तर 1 वर्षभर नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं, दुसऱ्या वर्षी बायकोनं बोलायचं, नवऱ्यानं ऐकायचं, परत अख्खं आयुष्यभर या दोघांनीच बोलायचं आणि अख्ख्या पारोडीने ऐकायचं। भानगड तीच असते घराघरात। पण महादेवाच्या परिवाराचं भांडण झालेलं आपल्या कानापर्यंत येत नाही का? या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे। सुख करता, दुःख हरता, सुखाची प्राप्ती करून देणारा, दुःखाचं निवारण करणारा, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा। मग ज्या परिवारामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं ना, त्या परिवारात कधीच भांडण होत नाही, कधीच एकमेकांच्या मध्ये दुरावा नाही। आणि उंदीर म्हणजेच उद्योग, त्या घरात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्या घरामध्ये नांदत राहते। 7 दिवस 7 संहितेचं चिंतन करायचंय। 24,000 श्लोकाचा विस्तार म्हणजे शिवमहापुराण कथा आहे। त्यामध्ये 7 संहिता सांगितल्या आहेत। पहिली आहे विद्येश्वर संहिता, दुसरी आहे रुद्र संहिता, तिसरी आहे कोटी रुद्र संहिता, चौथी आहे शतरुद्र संहिता, 5वी आहे वायवी संहिता, 6वी आहे संपूर्ण उमा संहिता आणि 7वी आहे कैलास संहिता। 7 दिवस या 7 संहितेचं चिंतन करायचंय। पहिल्या दिवशी असतं ते भगवान भोलेनाथ शिव महापुराण कथेचं महात्म्य। बरं, महात्म्य का ऐकलं पाहिजे? आता माझा सगळ्यांना प्रश्न आहे, तुमची माझी अगोदर भेट कधी नव्हती, बरोबर? तुम्ही माझं याच्या अगोदर कधी कीर्तन ऐकलेलं नव्हतं, बरोबर? तुम्ही शांत बसा, बरी आहे। शिव महापुराण कथा का श्रवण करायची? पहिल्या दिवशी महात्म्य का श्रवण केलं पाहिजे? आपली कधीच गाठभेट अगोदर नव्हती, तुम्ही कधी माझी कथा याच्या अगोदर नव्हती ऐकलेली, कधी कीर्तनही ऐकलं नाही। पण ज्या वेळेला पत्रिका छापून आली आणि गावातल्या प्रत्येक माणसाला, संतोष दादा असतील, अजून सर्व कार्यकर्ते मंडळी असतील, त्यांनी सांगितलं या ताईंची आपण कथा ठेवली यांची। बरं, तुम्ही माझं नाव ऐकल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी युट्यूबला सर्च केलं असेल, या ताईची कथा आपण ऐकणार आहोत। सांगण्याचं तात्पर्य आहे, कथा शिव महापुराणच आहे, पण तुम्हाला अगोदर सूचना दिली होती की या ताईंची कथा आहे, 7 दिवस कथा महादेवाचीच ऐकायची आहे। पण महात्म्य का ऐकलं पाहिजे? की भगवान भोलेनाथांचा अधिकार किती श्रेष्ठ आहे। कुठलीही संकल्पना असू द्या, प्रत्येक संकल्पना, प्रत्येक मनोकामना पूर्ण होते, पण भगवान भोलेनाथ किती अधिकारी आहेत। त्या महादेवाची कशी पूजा केली पाहिजे, कसं बेलपत्र व्हायला पाहिजे, कुठल्या वेळेला पूजा केली पाहिजे, संकल्प असेल तर किती दिवस महादेवाची पूजा करावी, बरं बिल्वपत्र झाडात लावावं की नाही लावावं, पिंपळाचं झाड दारात असावं की नसावं, वडाचं झाड दारात असावं की नसावं, घराचं बांधकाम कुठल्या दिवशी चालू करावं, महादेवाला कुठल्या कुठल्या गोष्टी आवडतात, महादेवाची कुठल्या वेळेत पूजा केली पाहिजे, संकल्पना असेल ती संकल्पना पूर्ण होण्याकरिता किती दिवस कुठली पूजा करावी, बिल्वपत्राच्या बेलाच्या झाडाखाली दिवा लावला पाहिजे, पण किती दिवस दिवा लावावा म्हणजे तुमची संकल्पना पूर्ण होईल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। पण रोज एक 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 गोष्ट सांगणार। आजच सगळं सांगितलं तर उद्यापासून तुम्ही संख्या कमी होत जाईल। ऐकलं म्हणे सगळंच, आता काय गरज जायची। महादेवाला बिल्वपत्र आवडतं, बेलपत्र आवडतं, बरं बेलपत्र आपण वाहतोय, बेलपत्र उलट व्हायला पाहिजे की सोयीचं व्हायला पाहिजे? शिवलिंगावरती महिला मंडळ, बेलपत्र उलट व्हायला पाहिजे की सोयीचं व्हायला पाहिजे? मागच्या वर्षी कथा ऐकली ना तुम्ही? शिव महापुराणच होती का? असं करा नाही तर असं करा, ऐकली ना कथा? बेलपत्र उलट व्हायला पाहिजे की सोयीचं व्हायला पाहिजे? किती जणांना वाटतं बेलपत्र शिवलिंगावरती सोयीचं व्हायला पाहिजे? त्यांनी हात वर करा। बरं, किती जणांना वाटतं बेलपत्र शिवलिंगावरती उलट व्हायला पाहिजे? त्यांनी हात वर करा। अजून आहे का तुमच्यावर तरी विश्वास आहे का?
7-8-10 जणांनी हातावरती केले, त्यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. आता उलट व्हायला पाहिजे की सोयीचं व्हायला पाहिजे? बरं, महादेवानं उलटच बेलपत्र का स्वीकार केलं त्याची कथा आहे, ती कथा पुढे पुढे चालून येते. बरं, बेलपत्र महादेवाला का आवडतं? बरं, बिल्वपत्र आपल्याकडे नसल तर त्याच्या बदल्यात 108च शिवलिंगावरती काय व्हायला पाहिजे? भगवान भोलेनाथाला जलधारा वाहली पाहिजे, पण कुठल्या दिवशी वाहली पाहिजे? बरं, पाणी वाहावं, पण किती व्हायला पाहिजे? कधी कधी पहा, कथा कोण सांगते याच्यापेक्षा सुद्धा कथा कोणाचे हे महत्वाचं आहे. थोडंसं लक्षपूर्वक ऐकायचंय. ज्या वेळेला शुनकादिक महामुनी सूत महाराजांना प्रश्न करतायत, कलियुगामध्ये ज्या लोकांना परमार्थ करण्याकरिता वेळ नाही, ज्या लोकांना कथा कीर्तन श्रवण करण्याकरिता वेळ नाही, अशांनीही एकदाही कथा ऐकली तरी त्यांच्या जीवनाचा उद्धार होईल अशी एखादी कथा सांगा. कलियुगाचं वर्णन करत असताना शिवमहापुराण कथेमध्ये सुंदर प्रसंग येतोय. कलियुगाची ऐकावी थोरी आणि पुत्र होईल पित्याचा वैरी. सध्या तीच परिस्थिती आहे. शेजारच्याचं पटतं आपल्या पोराला, पण स्वतःच्या बापाचं स्वतःच्या भावाचं पोराला नाही पटत. कलियुगामध्ये कितीही दोष असू द्या, पण एक मात्र गुण सांगितला येतो आहे, कलियुगा माझी करावी कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कुठलं कीर्तन? नाम संकीर्तन. साधन पै सोपे, जळतील पापे. पण नामस्मरण केलं पाहिजे, पण का करावं? माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड, गगना होनी वाढ. घेता नाम विठोबाचे, ऐकू द्या. पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. घेतना विठोबाचे, हो पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. वेदशिला झाली सीमा. उमापती महादेव ऐसा नामचा महिमा. वेदशिला झाली सीमा. घेताना विठोबाचे, ते भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचंय. शुनकादिक महामुनी कथा श्रवणाकरिता आहेत. सूत महाराज कथा सांगतायत. ज्या वेळेला कथेला प्रारंभ केला आणि शुनकादिक महामुनी सूत महाराजांना प्रश्न विचारला, अशी एखादी कथा सांगा
की ज्यानं आयुष्यभर पापाशिवाय काहीच केलं नाही तरी त्याच्या जीवनाचा उद्धार आहे. सगळ्यात पहिली शिवमहापुराण कथेमध्ये सुंदर अशी कथा येते. भगवान भोलेनाथ यांची चरित्र कथा इच्छा नसतानाही श्रवण केलं अथवा इच्छा नसतानाही महादेवाचं दर्शन घेतलं, आयुष्यभर कितीही मोठं पाप केलेलं असू द्या तरी ते पाप जळून भस्म होईल आणि भगवान भोलेनाथांच्या जवळच आपली जागा असणार आहे. चुलीतला विस्तव माहिती ना तुम्हाला? विस्तवावरती खूप श्रीमंत पैशावाल्या माणसाचा पाय पडला तर चटका बसत नाही का? बोला ना, जाऊ दे म्हणे कशाला हा की पैशावाला याला कशाला चटका द्यायचा, गरीब माणसाला चटका बसतो का? बोला ना, गरीब माणसालाही तेवढा चटका बसतो, श्रीमंत माणसालाही तेवढा चटका बसतो. तशी शिवमहापुराण कथा आहे. इच्छा असतानाही बसाल तरी तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील, तेवढ्याच संकल्पना पूर्ण होतील आणि इच्छा नसतानाही कथा ऐकाल तरी सुद्धा तेवढ्याच संकल्पना पूर्ण होतील. आयुष्यभर पापाशिवाय काहीच केलं नाही. सगळ्यात पहिली कथा येते. देवराज नावाचा ब्राह्मण आहे. आता नावानं फक्त ब्राह्मण आहे पण ब्राह्मणाचा कुठलाही गुण त्याच्या अंगात नव्हता. ब्राह्मण म्हटलं तर त्रिकाल संध्या करावी लागते, सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळा पूजा, पण कुठलाच ब्राह्मणाचा गुण याच्या अंगात नव्हता. लोकांचं लुबाडून धन जमा करायचा, लोकांचं वाटोळं करायचा, लोकांची प्रॉपर्टी कोणाच्या धनावरती डोळा ठेवायचा, कित्येक लोकांचा जीव त्यानं घेतला, कित्येक खून केले, कित्येक लोकांना मारून टाकलं धनाच्या पायी. तुम्ही सांगितलंय शिवमहापुराण कथा सांगते पहा, माणसानं स्वतःच्या अधिकाराचं, स्वतःच्या हिश्शाचं, स्वतःच्या वाट्याचं असेल तरच घेतलं पाहिजे. दुसऱ्यांचं लुबाडून आणलेलं धन माणसाला कधीच शांत बसू देत कधीच नाही. धन कमवलं पाहिजे, पण संतांनी वर्णन केलंय, जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. धन कमवा पण नीतीने कमवा, अनितीने कमवून आणलेलं धन कामाचं नाहीये. देवराजानं लोकांच्या प्रॉपर्टीवरती डोळा ठेवावा, लोकांचं धन लुबाडून जमा करून घेऊन यावं. कारण तुम्हाला माहिती आहे भागवत कथेत प्रसंग आहे, जरासंधानं अनितीने कमवून आणलेला सोन्याचा टोप राजा परीक्षितीने डोक्यात घातलाय, तर राजा परीक्षितीच्या डोक्यात कलीनं प्रवेश केलाय. 4 ठिकाणी कली आहे. कुठलं? द्वित, मद्य, व्यभिचार आणि हिंसा. आणि अनितीने कमवून आणलेल्या सोन्यामध्ये सुद्धा, अनितीने कमवून आणलेल्या धनामध्ये सुद्धा कलीचं वास्तव्य आहे. त्यासाठी माणसानं अनितीने धन कधीच कमवू नये. कधी कधी पहा तुम्ही, लोकांच्या मुंड्या मोडून कमवलेली प्रॉपर्टी असेल ना, गरिबी असू द्या, दिवसभर किती कष्ट केले तरी संध्याकाळी चटणी भाकरी खाऊन चटाईवरती सुद्धा आनंदानं झोप येते माणसाला. निवांत झोप तोच माणूस घेऊ शकतो ज्याचं मन निर्मळ आहे आणि ज्याचं कर्म चांगलं आहे. कारण कर्म चांगले असल्याशिवाय देवाची कृपा आपल्यावरती होत नाही. संतांनी वर्णन केलंय, केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. माणसाचं कर्म चांगलं असावं. आणि काही काही लोक आहेत, लोकांचं लुबाडून धन जमा करतात. 3-3 मजली बिल्डिंगचे मालक आहेत, 50-50 एकर जमिनीचे मालक आहेत, पण संध्याकाळच्या वेळेला 3-3 झोपीच्या गोळ्या खाऊन सुद्धा झोप लागत नाही. त्याचं कारण तेच, लोकांचं लुबाडून धन आणलेलं माणसाला कधी शांत बसू देत नाही. देवराजानं एवढं वाईट काम केलंय, रोज लोकांना फसवायचा, फसवगिरी करायचा. याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्याच्या टोप्या आपल्या डोक्यात, लुबाडून धन जमा करायचा, लुबाडून लोकांची प्रॉपर्टी जमा करायचा, लोकांच्या धनावरती प्रॉपर्टीवरती डोळा ठेवायचा. माय बापाच्या लक्षात आलं, एवढ्यावरतीच देवराज थांबला नाही तर त्याचं वागणं सुद्धा चुकू लागलं. आणि आई वडील पहा, मुलगा जर जास्तच बिघडत चालला आणि लग्नाचं वय झालं ना, मायबाप म्हणतात पोरग बिघडत चाललंय. बिघडलेल्या पोराला जागेवरती आणण्यासाठी मार्ग एकच, कोणता? त्याचं लग्न लावून दिलं पाहिजे. म्हणजे याच्या नाकात व्यसन टोचले पाहिजे, मग दुसऱ्याची बाई घरात आल्यावर का होईना नीट राहील. माय बापानं लहानपणीच काय होतील तेवढे संस्कार लेकराला चांगले दिले पाहिजेत. वेळ निघून गेल्याच्या नंतर रडण्यात अर्थ नसतो काय. कारण कुंभार मडकं घडवतो पा कुठपर्यंत? जोपर्यंत चिखल ओललाय तोपर्यंत. एकदा का चिखल वाळला मडकं फुटतं पण आकार नाही देता येत. शर्टचं पहा, वरचं बटन व्यवस्थित लागलं तर खालचे व्यवस्थित लागतात, वरचं चुकलं तर कुठलंच बटन व्यवस्थित लागत नाही. त्यासाठी मुलगा लहान आहे तोपर्यंत संस्कार,
आणि सगळ्यात मोठी जबाबदारी संस्कार देण्याची कोणाची असेल तर ती महिला मंडळांची असते. कारण लेकराचा सगळ्यात पहिला गुरु कोणी? बोला ना, आई असते. बोलावं कसं, वागावं कसं, चालावं कसं, सगळ्या गोष्टी आई शिकवते. पोरगा जर वाईट मार्गावरती जात असेल, मुलगा जर बिघडत असेल, मुलगी जर वाईट वळणावरती जात असेल, याला कारणीभूत 100% त्याची आईच असणार आहे. कारण तुम्ही पहा, तुम्ही किती सुंदर मेकअप केला आणि अख्ख्या पारोळ्याला चक्कर मारून आल्या. कुठं? पूर्ण पारोळ्यात, चौकात चक्कर मारून आल्या, पण घरात तुमच्या गॅसला जाळ्या असतील तर अर्थ नाहीये. कारण सांगू, बाईचं दार सांगतं या बाईचं घर कसं आहे, आणि लेकराचे संस्कार सांगतात की याच्या आईला किती संस्कार असतील. त्यासाठी मुलगा संस्कारी असावा, आणि ते संस्कार देण्याचं काम लहान वयात योग्य वेळेत. देवराजाचे माय बाप रात्र भर रडायचे. कधीतरी मदिरा प्राशन करून यायचा, कधी मांसाहार करायचा. ब्राह्मण कुळात जन्म झालेला आहे, लोकांचं लुबाडून धन जमा करायचा. पण कानाच्या वर लेकरू गेलं तर सांगता येत नाही, पोराला बोलता येत नाही, उलट शब्द बोलतो. एकदा का पोरगा कानाच्या वर गेला, बापाला आरतुर बोलल्याशिवाय राहत नाही. पण बापाचं कुठलीच गोष्ट नाही ऐकत पोरगा. लोक म्हणतात मुलगा बिघडला, त्याला जागेवरती आणण्यासाठी एकच मार्ग आहे, त्याचं लग्न लावून दिलं पाहिजे. आणि मुलीच्या बाबतीत म्हणतात की मुलगी आता कळती झालीये, मुली आता समजदार झालीये, ती आता आपण तिचं लग्न लावून दिलं पाहिजे, दुसऱ्याच्या स्वाधीन केली पाहिजे. मुलगा बिघडल्याच्या नंतर त्याचं लग्न लावतात, आणि मुलगी समजदार झाल्याच्या नंतर तिचं लग्न लावतात. पहा, तिच्या नशिबात असल तर मुलगा येऊ शकतो चांगल्या मार्गावरती, योग्य मार्गावरती. पण मला सांगा ना तुम्ही, ज्या माय बापानं लहानपणापासून जी मुलगी तळ हाताच्या फोडासारखं सांभाळली, ज्या माय बापानं कुठलीच गोष्ट पोरीने मागितली ती गोष्ट दिली नाही, असं कधीच झालं नाही, असं कधीच होऊ दिलं नाही. ज्या माय बापांनी लहानपणापासून घरातलं धन सगळ्यात मोठं कुठलं तर घरामध्ये एक लक्ष्मी असणं, घरामध्ये मुलगी असणं, असंच